प्रॉब्लेम 5, पेज नंबर आहे आपलं 58. सगळ्यांनी वर लिहून घ्या तसं. येस. तर इथं सुचेता अँड गायत्री आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. ठीक आहे. तर नंबर एक गोष्ट आपल्याला समजते की जे दोन पार्टनर आहेत त्यांचा इथे रेशो आपल्याला दिलाय तो आहे 3:2. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड द ऍडिशनल इन्फॉर्मेशन you are required to prepare trading account PL account for the year ended on 31 मार्च 2019 and the balance sheet on that date. तर खाली जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि जे ऍडजस्टमेंट दिलेले आहे ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट त्याच्यावरनं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट आपलं रेग्युलर बनवायचं तिथं आहे. तर ऍडजस्टमेंट बघूया कशा कशाला दिल्यात. बघा ऍडजस्टमेंट इथं नंबर 1, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट 19,700. क्लोजिंग स्टॉक दिलाय ज्याची किंमत आहे 19,700. याला काही टिकमार्क करण्याची गरज नाही, सोडून द्या. नंबर 2, गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. 3,000 रुपयाचा माल आपण फ्री ऑफ कॉस्ट वाटला, ऍडव्हर्टाईज व्हावी म्हणून तिथं डिस्ट्रीब्यूट केला. याला पण ही ऍडजस्टमेंट आहे, याला सुद्धा टिकमार्क करण्याची गरज नाहीये, डायरेक्टली आपण ती बघू शकतो. नंबर 3, मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. ठीक आहे. तर ही ऍडजस्टमेंट आज पहिल्यांदा आले, ही आपल्याला समजून घ्यायची बाळांनो. तर मोटिव्ह पॉवरला ही ऍडजस्टमेंट आहे. बघा इथं मोटिव्ह पॉवर दिलेला आहे, याला मी इथे टिकमार्क करून घेतो. ठीक आहे. तर मोटिव्ह पॉवरला ही ऍडजस्टमेंट आहे, याला मी इथे टिकमार्क करून घेतो. देन नंतर यानंतर आहे डिप्रिसिएट बिल्डिंग 5%. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला माहिती आहे डिप्रिसिएशन बिल्डिंगवर. तर इथं बिल्डिंगला टिकमार्क करून घेऊया. बिल्डिंग कुठे दिलेली आहे बघा, लास्ट 4 नंबरला आहे खालून. तर ही बिल्डिंगला आहे, इथं बिल्डिंगला टिकमार्क करून घेऊया. नेक्स्ट त्यानंतर 2,000 बॅड डेट्स मेंटेन आरडीडी 3%. बॅड डेट सांगितले 2,000, आरडीडी 3% डेटर्सवर. तर बॅड डेट्स आरडीडी आपण डेटर्सवर करतो. तर बाळांनो याला डेटर्सला ऍडजस्टमेंट आहे, तर मी इथे डेटर्सला एक टिकमार्क केलेले. ठीक आहे. आणि लास्ट, बिल रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹4,000. बिल ही एक ऍडजस्टमेंट आज नवीन बघायची आपल्याला. बिल्स रिसिवेबल मध्ये डिसऑनर झालेलं एक बिल आहे. तर हे कसं करायचं. तर मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये 2 नवीन ऍडजस्टमेंट आपल्याला बघायच्या आहेत, ज्या आजपर्यंत झालेल्या नव्हत्या. ठीक आहे. त्या आज आपल्याला न्यू म्हणजे आज आपल्याला नवीन या प्रॉब्लेम मध्ये त्या शिकायच्यात. महत्वाच्या ऍडजस्टमेंट आहे, त्यातली लास्टची ऍडजस्टमेंट ही महत्वाची आहे, ती विचारली जाण्याची शक्यता आहे. ओके. सो सगळे रेडी असाल, आखला असेल सगळ्यांनी, तर याला आपण सुरुवात करूया. बघा इथं मी आपला रेग्युलर फॉर्मॅट इथं रेडी आहे. ट्रेडिंग अकाउंट आहे, पीएल आहे, पार्टनर्स कॅपिटल आहे आणि बॅलन्स शीट आहे. ठीक आहे. यामध्ये आता डेबिट क्रेडिट या पद्धतीने दिले, इकडे डेबिट आहे, इकडे क्रेडिट आहे. तर यानुसार आपण बघूया. येस. क्लास झाल्यानंतर जर वेळ राहिला तर मी न्यू ऍडजस्टमेंट बाळांनो तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे. येस प्रांजली, तेच आपण बघूया. सो सुरुवात करूया मित्रांनो. पहिला पॉईंट दिला बाळांनो परचेस अँड सेल्स. बघा लक्षात घ्या कसा पॉईंट दिला व्यवस्थित. परचेस अँड सेल्स म्हणले बाळांनो. परचेस म्हणजे डेबिटला जी अमाऊंट आहे ना ती आहे परचेस, आणि क्रेडिटला जी अमाऊंट आहे ना बाळांनो इथे दिलेली 1,85,500 ती आहे तुमची तिथं सेल्स. ओके. सो पहिल्यांदा आपण परचेस लिहूया मित्रांनो. परचेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, बरोबर आहे. तर इथं सगळ्यांनी लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पहिल्यांदा वर टू ओपनिंग स्टॉक वर लिहा, टू ओपनिंग स्टॉक. आणि याच्या खाली लिहा बाळांनो, याच्या खाली लिहा टू परचेसेस. याच्या खाली लिहा टू परचेसेस. ओके मित्रांनो, डेबिटला जी अमाऊंट दिली आहे ना ती परचेसची आहे, जी आहे 65,000. याला आपण इनरला लिहितो कायम. ठीक आहे. तर परचेस लिहा इथे इनर कॉलम मध्ये 65,000. परचेस कॉलम मध्ये लिहा 65,000 रुपये. सेम याच पद्धतीनं जे सेल्स दिलेत ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर इथं लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स. आणि मित्रांनो याची अमाऊंट दिलेली आहे इथं 1,85,500 रुपये. इथं लिहून घ्या 1,85,500. ₹1,85,500. ठीक आहे. तर हे झालं बाळांनो आपलं ट्रेडिंग अकाउंटला पहिल्यांदा परचेस आणि सेल्सचं पोस्टिंग.
यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया काय दिलाय याच्यानंतर. आपण एक महत्वाचा पॉईंट आहे, जरा बघा. वर्क मॅनेजर सॅलरी. मला वर्क मॅनेजर, वर्क म्हणजे फॅक्टरी मधलं काम, आणि मॅनेजर म्हणजे तुम्हाला समजतं, मॅनेजर म्हणजे प्रशासक किंवा मॅनेजरला आपण व्यवस्थापक म्हणतो, त्याची सॅलरी आहे. बघा, वर्क मॅनेजर म्हणजे जो मॅनेजर फॅक्टरीमध्ये काम करतोय ना, त्याची आपण सॅलरी देतो. मग आपण जेव्हा फंडामेंटल आपल्या पहिल्या मूलभूत कन्सेप्ट जेव्हा बघितल्या, तेव्हा आपण काय बघितलं की फॅक्टरीमध्ये होणारे जे खर्च असतात ते तुम्ही लिहिता ट्रेडिंग अकाउंटला, जे खर्च ऑफिसमध्ये होतात ते खर्च तुम्ही लिहिता पीएल अकाउंटला. आता ही जी मॅनेजरची सॅलरी आहे, हा मॅनेजर कुठं काम करतो, तर हा मॅनेजर कारखान्यामध्ये काम करतो. ठीक आहे. तर हा मॅनेजर कारखान्यामध्ये काम करत असल्यामुळं याचा जो पगार आपण देतोय त्याच्यावरचा जो आपला खर्च आहे त्याला बाळांनो आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सॅलरी आहे. जनरली जर नुसता सॅलरीचा पॉईंट आला तर तुम्ही तो पीएल ला रेकॉर्ड करता, हा पॉईंट बरोबर आहे. पण हा पगार जो आहे तो कुणाचा आहे, तर तो त्या व्यक्तीचा आहे जो व्यक्ती फॅक्टरीमध्ये काम करतो. मग फॅक्टरीमध्ये होणारे खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो बाळांनो. त्यामुळं हा जो पॉइंट आहे, पर्टिक्युलर हा जो खर्च आहे, तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करावा लागेल. आय होप तुम्हाला याचा अर्थ समजला असेल. तर इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला याला लिहायचं आहे. तर इथं परचेसला एक ओळ जागा रिकामी सोडा आणि त्यानंतर लिहा टू वर्क मॅनेजर सॅलरी. स्पेलिंग वगैरे बघून लिहा. टू वर्क मॅनेजर सॅलरी अमाऊंट आहे 2300 रुपये. मला वाटतं हा पॉइंट आपण प्रॉब्लेम जसे सुरुवात केले त्यापासून पहिल्यांदा आला असेल. याचा अर्थ तुम्हाला समजला का बघा. आणि याचं जे पोस्टिंग आहे ते ट्रेडिंग अकाउंटला आपण का केलं हे समजलं का बघा. जनरली सॅलरी हा पॉइंट आपण पीएल ला लिहितो, पण इथं काय आहे की तो व्यक्ती फॅक्टरीमध्ये काम करतो असं त्यांनी दिलेलं आहे. वर्क मॅनेजर दॅट मीन्स तो फॅक्टरीमध्ये काम करतो. ठीक आहे. म्हणून याला आपण ट्रेडिंग अकाउंटला बाळांनो रेकॉर्ड केलेला आहे. हा पॉईंट तुम्हाला समजला का बघा. पहिल्यांदाच आलेला होता. समजला असेल तर यस म्हणून सांगा मला, सो दॅट आपण नेक्स्ट पॉईंट इथं बघूया. व्यवस्थित समजून घ्यायचे बाळांनो पॉईंट. अजिबात आपल्याला शिकताना कुठल्याही पॉइंटला रश करून गडबडीत शिकायचं नाहीये. यस, सानिका, सृष्टी, श्वेता, सानिका, हर्षदा, अनुजा, अनु, अमृता सगळे हो म्हणतात. ओके बाळांनो. यस रोहित. ठीक आहे. तर समजून घ्या पॉईंट मित्रांनो. जर काही समजलं नाही तर विचारत चला. यस ऋषिकेश. ठीक आहे बा, काय हरकत नाही. जाऊया पुढच्या पॉईंटकडे. पुढचा पॉईंट काय दिलाय जरा इथं बघा. पुढचा पॉईंट दिलेला आहे रेग्युलर जे आहे इथलं कॅपिटल. ठीक आहे. 2 पार्टनर आहेत, सुचेता आणि गायत्री, यस आणि जी. तर कॅपिटल जे दिलेलं असतं ते आपण लिहितो मित्रांनो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर सुचेता आणि गायत्री अशा 2 पार्टनर्स आहेत. याला इथं लिहा बाय बॅलन्स बीडी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी अमाऊंट आहे 75,000 आणि 40,000. येस, 75,000. प्राची ओके बाळा. 75,000 आणि 40,000. ठीक आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही लिहिलेलं आहे त्या दोघांचं दिलेलं कॅपिटल. चलो तर नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट दिलाय ओपनिंग स्टॉक. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओपनिंग स्टॉक आपण रेकॉर्ड करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला 18,700 रुपये आहे. मग अशी आपण लिहिलंय ओपनिंग स्टॉक. त्याच्या समोर फक्त अमाऊंट लिहा त्याची 18,700 रुपये. 18,700 रुपये. 18,700 रुपये हा झाला तुमचा ओपनिंग स्टॉक. ओके. देन नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट पण महत्वाचा आहे. थोडं व्यवस्थित याकडे बघा. इथं काय दिलंय पॉईंट डेटर्स अँड क्रेडिटर्स. ठीक आहे. यांनी दोन्ही पॉईंट एकत्र दिलेले आहेत डेटर्स आणि क्रेडिटर्स. मी तुम्हाला आधी पण सांगितलेला आहे हा जो ट्रायल बॅलन्स आहे या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेला पॉईंट म्हणजे असेट असते आणि क्रेडिटला दिलेला पॉईंट म्हणजे आपली लॅबिलिटी असते. आता डेटर्स ही आपली असेट आहे. तर डेटर्सची अमाऊंट आहे ही डेबिटची जी आहे 47,500 आणि क्रेडिटर्स ही तुमची लॅबिलिटी आहे ती आहे बाळांनो इथं दिलेली 35,000. ठीक आहे. तर डेटर्स अमाऊंट आहे 47,500. डेटर्स आपली असेट आहे त्याला आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया इनरला. त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून लिहून घ्या माझ्या बरोबर इथं डेटर्स. ओके. इथं लिहा डेटर्स अमाऊंट आहे 47,500. डेटर्स लिहा 47,500. नंबर एक.
नंबर 2 दुसरा पॉइंट त्याच्यासोबतच होता क्रेडिटर्स. वरनं लॅबिलिटी बाजूनं एक 3-4 ओळी जागा 4 ओळी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा मित्रांनो क्रेडिटर्स. क्रेडिटर्स हे आपलं कर्ज आहे, ही आपली लॅबिलिटी आहे, ज्याची अमाऊंट दिली आहे इथं 35,000. ठीक आहे, तर ही इथं लॅबिलिटी बाजूला लिहा 35,000 35,000 रुपये. ओके, तर हे झालं डेटर्स आणि क्रेडिटर्स पोस्टिंग. इनिशियली जे पहिले प्रॉब्लेम आपण सोडवलेले होते ना, ते या पद्धतीचे होते. या पद्धतीचे इन द सेन्स त्याला ट्रायल बॅलन्स देताना हा अशा पद्धतीने दिलेला होता. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पुन्हा आपण त्याचं एक प्रकारे रिव्हिजन करतोय किंवा त्याच गोष्टी परत बघतोय. तर काही नवीन फार वेगळं आज पहिल्यांदाच बघायला लागलोय असं हे पॉइंट नाहीये. ठीक आहे, तर हे पहिल्यांदा पण प्रॉब्लेम मध्ये या पद्धतीनं गोष्टी विचारलेल्या तिथं होत्या. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट मध्ये बघा काय दिलेलं आहे. तुम्ही उत्तर मला याचं सांगा, जरा प्रयत्न करा की हा पॉइंट आहे वेजेस अँड सॅलरीज. ओके, आणि ज्याची अमाऊंट दिली इथं 4,000. तर आता नुसतं वेजेस दिलं असतं तर ते आपण ट्रेडिंगला लिहिलं असतं. नुसत्या सॅलरीज दिल्या असत्या तर त्या आपण लिहिल्या असत्या पीएल अकाउंटला. पण 2 पॉइंट जे विरुद्ध अकाउंटला पोस्ट केले जातात ते एकाच पॉइंट मध्ये इथं दिलेले आहेत, वेजेस अँड सॅलरीज. या अशा स्वरूपाचा एखादा पॉइंट आला तर याला कसं पोस्ट करायचं हे तुम्हाला मी याचा नियम सांगितलेला होता. तर मला सांगा बाळांनो, याचं पोस्टिंग आपल्याला आता कुठं करावं लागेल, कोणत्या अकाउंटला याचं पोस्टिंग येईल बाळांनो, जरा सांगा बघू. यस अमृता बरोबर आहे, सानिका बरोबर आहे, अनु बरोबर आहे, श्रुती बरोबर आहे, सानिका सूर्यवंशी नाही बाळा चुकलंय, सृष्टी बरोबर आहे, शैलजा बरोबर आहे, बोला बाळांनो, हर्षदा बरोबर आहे. येस, तर याचं पोस्टिंग मित्रांनो करायचं आहे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला. गायत्री बरोबर आहे, ट्रेडिंग अकाउंटला. का ट्रेडिंग अकाउंटला, तर मी तुम्हाला नियम काय सांगितलेला होता, जे 2 पॉईंट जर एकत्र आले, सानिया श्वेता बरोबर आहे, जर 2 असे विरुद्ध पॉईंट एकत्र आले जे वेगवेगळ्या अकाउंटला घेतले जातात तर त्यातला तुम्हाला पहिला शब्द बघायचा आहे. ओके, पहिला शब्द बाळांनो यातला बघायचा आहे की पहिला शब्द याचा कोणता आहे आणि या पहिल्या शब्दावरनं तुम्हाला त्याचं पोस्टिंग जे आहे ते ठरवायचं. इथं पहिला शब्द कोणता आहे, तर इथं पहिला शब्द दिलाय वेजेस. नुसतं वेजेस आला असतं तर ते कुठं रेकॉर्ड केलं असतं तुम्ही, ते रेकॉर्ड केलं असतं ट्रेडिंग अकाउंटला. त्यामुळं वेजेस अँड सॅलरीज या पॉइंटला तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. सगळ्यांनी इथं लिहून घ्या ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरीज, टू वेजेस अँड सॅलरीज, टू वेजेस अँड सॅलरीज. टू वेजेस अँड सॅलरीज. ठीक आहे, ज्याची अमाऊंट इथं दिलेल्या बाळांनो वेजेस अँड सॅलरीजची अमाऊंट आहे 4,000 रुपये. आउटरला लिहा 4,000 रुपये. ठीक आहे, वेजेस अँड सॅलरी 4,000. नेक्स्ट पॉईंट बघूया काय दिलाय बाळांनो. नेक्स्ट पॉईंट दिलाय, काय दिलेला आहे इथला. नेक्स्ट पॉईंट दिलाय बाळांनो बिल रिसिवेबल. आदित्य गुड इव्हिनिंग, लवकर जॉईन होत चला. बिल्स रिसिवेबल. ओके, बिल्स रिसिवेबल ही मित्रांनो असेट आहे आपली. ठीक आहे, बिल रिसिवेबल ही असेट आहे, याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, याला आपल्याला इनरला लिहावं लागेल ट्रेडिंगला. डेटर्सला बाळांनो ऍडजस्टमेंटला 4 ओळी जागा लागतील, सगळ्यांनी 4 ओळी जागा रिकाम्या सोडा आणि त्यानंतर लिहा. एक काम करा, 4 नको, 6 ओळी सोडा मित्रांनो, 6 ओळी. सगळ्यांनी 6 ओळी सोडा. बिल रिसिवेबलला अमाऊंट आहे 22,000, इनरला लिहा अमाऊंट आहे 22,000. हर्षदा काय लायबिलिटी, बिल रिसिवेबल बाळा असेट आहे आपली. ठीक आहे, बिल रिसिवेबल हर्षदा असेट आहे आपली. बिल पेएबल जी आहे ना ती लायबिलिटी आपली. तर बिल रिसिवेबल इनरला लिहा जी आहे 22,000 रुपये. ठीक आहे, देन झालं असेल तुमचं. तर नेक्स्ट पॉईंट बघा, बिल्स रिसिवेबल नंतर काय दिलंय, बिल्स पेएबल. आता बिल्स पेएबल म्हणजे उसनवारी उधारी, आपण लोकांकडनं उधार पैसे आणलेत, आपल्याला ते द्यायचे आहेत. जे द्यायचे पैसे असतात त्याला आपण कर्ज म्हणतो, कर्ज आपण लिहितो लॅबिलिटीला. तर हे बिल पेएबल आहे 27,300. ते इथं बाळांनो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा बिल्स पेएबल. बिल्स पेएबल अमाऊंट आहे 27,300. बिल्स पेएबल अमाऊंट आहे 27,300 रुपये.
ठीक आहे. तर हे झालं बिल रिसिवेबल आणि हे बिल्स पेएबल. बिल रिसिवेबल इनरला लिहिले कारण त्याला एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून. देन नेक्स्ट पॉईंट आहे बाळांनो डिस्काउंट. आणि डिस्काउंटच्या बाबतीत बघा डिस्काउंट हा कोणत्या बाजूला दिलाय ट्रायल बॅलन्स मध्ये. डिस्काउंट हा मित्रांनो दिलाय क्रेडिट बाजूला. समजते का तुम्हाला? बघा डिस्काउंट हा क्रेडिट बाजूला दिलाय. क्रेडिट बाजूला आलेला डिस्काउंट आपण पीएलच्या क्रेडिटला लिहितो. लक्षात आहे का? बघा क्रेडिटला आलेला डिस्काउंट तुम्ही पीएलच्या क्रेडिटला लिहिता, तर इथं पीएलच्या क्रेडिटला लिहूया बाळांनो बाय डिस्काउंट ज्याची अमाऊंट आहे 400 रुपये. क्रेडिटला आलेला डिस्काउंट म्हणजे तो आपला इन्कम आहे आणि तो आपला इनडायरेक्ट इन्कम आहे. आणि जे इनडायरेक्ट इन्कम असतात ते आपण पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला त्याला रेकॉर्ड करत असतो. ठीक आहे. तर हा जो डिस्काउंट आहे, डिस्काउंट वगैरे पोस्टिंग करत असताना कोणत्या बाजूला त्याची अमाऊंट दिले हे व्यवस्थित बारकाव्यानं बघायचं बाळांनो. त्याच्यावर त्या गोष्टींचे अर्थ डिपेंड असतात. ठीक आहे. तर पीएलला ट्रायल बॅलन्स मध्ये जो डिस्काउंट तुम्हाला क्रेडिटला दिलाय त्याला आपण पीएलच्या क्रेडिटला घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. लक्षात तिथं ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर म्हणजे काय? तर फॅक्टरीमध्ये बरेचसे मशीन्स असतात, कारखान्यामध्ये बरेचसे मशीन्स असतात. ते चालवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची त्याला पॉवर द्यावी लागते. काही मशीन लाईटवर चालतात, काही मशीन पेट्रोल डिझेल ऑइल्सवर चालतात, काही वाफेवर किंवा गॅसेसवर चालतात. ठीक आहे. तर हे मोटिव्ह पॉवर हे तशा स्वरूपाचे ऊर्जा देणार हे आहे. हे आपलं 1350 रुपयाचा खर्च आहे. फॅक्टरीमध्ये हा खर्च होतो, त्यामुळे याला आपण लिहायचं आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. इथं लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू मोटिव्ह पॉवर ज्याची अमाऊंट आहे बाळांनो दिलेली 1350. इनरला लिहा, याला एक ऍडजस्टमेंट आहे इम्पॉर्टंट. मोटिव्ह पॉवर इनरला लिहा 1350 रुपये. ठीक आहे. 1350 रुपये. चलो देन नेक्स्ट वन पुढचा पॉईंट बघूया. यानंतर काय दिलाय कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे एक प्रकारचा कर आहे, एक प्रकारचा तो टॅक्स आहे. हा टॅक्स बाळांनो जनरली आपण हा टॅक्स रेकॉर्ड करतो मित्रांनो ट्रेडिंगच्या डेबिटला. तर कस्टम ड्युटी 1500 रुपये लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मोटिव्ह पॉवरला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा टू कस्टम ड्युटी अमाऊंट आहे 1500 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कस्टम ड्युटी. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया बाळांनो काय दिलाय कस्टम ड्युटी नंतर. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे मित्रांनो इंटरेस्ट. ओके इंटरेस्ट दिलाय व्यवस्थित बघा. इंटरेस्टची अमाऊंट कोणत्या बाजूला दिली आहे दिसते इकडं की इंटरेस्टची अमाऊंट आपल्याला क्रेडिट बाजूला दिली आहे. मगाशी डिस्काउंटच्या बाबतीत जे केलं सेम तेच इंटरेस्टच्या बाबतीत सुद्धा. जो इंटरेस्ट ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट बाजूला आलेला असतो त्याला आपण पीएलच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो. तर इथं पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय इंटरेस्ट 1300 रुपये. बाय इंटरेस्ट 1300 रुपये. ठीक आहे. ट्रेडिंग पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. क्रेडिटला आलेला डिस्काउंट म्हणजे तो आपल्याला मिळालेला डिस्काउंट आहे, म्हणजे इन्कम आहे. हा इनडायरेक्ट इन्कम असतो आणि इनडायरेक्ट इन्कम आपण पीएल अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड बाळांनो करतो. देन नेक्स्ट पॉईंट पुढचा पॉईंट बघूया अनप्रोडक्टिव्ह वेजेस. आणि डेबिटला आला तर पीएलच्या डेबिटला प्रांजली. ठीक आहे. डेबिटला आला तर पीएलच्या डेबिटला. मित्रांनो बघा हे जे वेजेस आहेत ना, वेजेस मागच्या वेळेला आपण बोललो असेल, आता जो पॉईंट पुढचा आलाय त्याच्या बाबतीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन बघा की वेजेसचे दोन प्रकार असतात. ओके वेजेसचे दोन प्रकार होतात. एक वेजेस असतात ते मित्रांनो प्रोडक्टिव्ह वेजेस ज्याला म्हणलं जातं. एक असतात त्याला प्रोडक्टिव्ह म्हणतात, दुसरे एक असतात त्याला बाळांनो अनप्रोडक्टिव्ह म्हणतात. ठीक आहे. एक आहे प्रोडक्टिव्ह, दुसरा आहे अनप्रोडक्टिव्ह. आता प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह याचा अर्थ नेमका काय होतो? तर मित्रांनो वेजेस म्हणजे एक प्रकारे आपण काय म्हणतो कामगार काम करतात त्यांना दिला जाणारा पगार. तर प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय की हे डायरेक्ट असतात, याचं डायरेक्ट रिलेशन येतं, डायरेक्ट रिलेटेड टू प्रोडक्शन आणि नॉट डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन. ओके उत्पादनाशी प्रोडक्टिव्ह वेजेसचा थेट संबंध येतो. ठीक आहे. उत्पादन जे तुम्ही बनवता
त्याच्यात हे थेट वापराला आलेले आहेत. म्हणजे यांचं, या लोकांचं, प्रोडक्टिव्ह वाल्यांचं उत्पादनाशी थेट संबंध आहे. यांनी डायरेक्ट त्यात थेट त्यांची म्हणजे तिथं भूमिका आहे उत्पादन बनवण्यासाठी. आणि हे जे आहेत अनप्रोडक्टिव्ह वाले जे आहेत हे मात्र नॉट डायरेक्टली रिलेटेड, यांचा थेट संबंध येत नाही. म्हणजे हे ऑफिसचे लोक असू शकतात. म्हणजे प्रोडक्टिव्ह वेजेस असतात ना, ते मित्रांनो समजून आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे की आपण त्याला ट्रेडिंग अकाउंटला लिहितो आणि अनप्रोडक्टिव्हला आपण लिहितो मित्रांनो पीएल अकाउंटला. ठीक आहे, समजते का? बघा, वेजेस मध्ये दोन प्रकार, एक आहे प्रोडक्टिव्ह, दुसरा आहे अनप्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह म्हणजे काय, की ज्यांचा उत्पादन बनवण्यासाठी ज्या लोकांचा थेट संबंध येतो त्यांना प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतात, त्याला आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो. आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस त्यांचा, त्या लोकांचा उत्पादनाशी थेट संबंध येत नाही, त्याला आपण पीएल ला रेकॉर्ड करतो. हे मधलं जरी समजलं नाही तरी चालेल, बट जे हायलाइट करतोय ते लक्षात ठेवा की प्रोडक्टिव्ह वेजेस आले तर ट्रेडिंग अकाउंटला, अनप्रोडक्टिव्ह वेजेस आले तर ते आपण लिहायच्यात कुठं, पीएल अकाउंटला. समजते का? बघा, प्रोडक्टिव्ह वेजेस आले तर ट्रेडिंग अकाउंटला, अनप्रोडक्टिव्ह वेजेस मित्रांनो आले तर ते आपल्याला लिहायचे आहेत पीएल अकाउंटला. सध्याचे कोणते आहेत? तर सध्याचे अनप्रोडक्टिव्ह आहेत, अनप्रोडक्टिव्ह लिहितो आपण पीएल ला. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहून घ्या टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस, टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अमाऊंट आहे बाळांनो 3,000 रुपये. स्पेलिंग बघून लिहा, व्यवस्थित लिहा, 3,000 रुपये. वर तिथं कंसात समासामध्ये लिहून ठेवलं तरी चालेल, प्रोडक्टिव्ह ट्रेडिंग अकाउंट, अनप्रोडक्टिव्ह पीएल अकाउंट. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि याचा अर्थ ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी मी अर्थ सांगितला. प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादनाशी थेट संबंध येणारे आणि अनप्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादनाशी थेट संबंध न येणारे. ठीक आहे. सो मित्रांनो, बेसिकली आपण प्रोडक्टिव्ह म्हणजे ट्रेडिंग आणि अनप्रोडक्टिव्ह म्हणजे पीएल लक्षात ठेवून काम केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. बट आता 12वीचं सगळं व्यवस्थित होतंय. पुढे जसं तुम्ही जाल तस तसं या शब्दांचा अर्थ समजणं महत्वाचं आहे आणि अर्थावर आपण पुढचं अकाउंटिंग करत असतो. सो बेसिकली आता काय नाही, बीकॉम एमकॉमचं बोलतोय मी, की पुढे जर तुम्ही जसं तुम्ही पुढे जाल, पुढले वेगळे कोर्सेस जसे काही ऍडव्हान्स लेवलचे जर काही तुम्ही करत असाल तर या गोष्टींचं महत्व थोडंसं जास्त होतं. ठीक आहे, नॉर्मली आता 12वी मध्ये आपल्याला प्रोडक्टिव्ह म्हणजे ट्रेडिंग, अनप्रोडक्टिव्ह म्हणजे पीएल एवढं लिहिलं तरी काम आपलं चालतंय. नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज ऑडिट फीज. ऑडिट फी ऑफिस मधनं होणारं काम आहे, याला आपण पीएलच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहूया टू ऑडिट फीज. टू ऑडिट फीज अमाऊंट आहे बाळांनो याची दिलेली 2,500 रुपये. ओके, 2,500 रुपये. ठीक आहे, ऑडिट फीज 2,500 रुपये. चलो, तर हे झालं ऑडिट फी. नेक्स्ट पॉईंट बघूया, रेंट. रेंट म्हणजे भाडं. रेंट वगैरे खर्च ऑफिस मधनं होतात, 1,800 रुपये आहे, तर याला पीएलच्या डेबिटला रेकॉर्ड करावं लागेल. टू रेंट 1,800 रुपये. टू रेंट 1,800 रुपये. चलो, नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट मित्रांनो आहे कन्व्हेन्स. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पाहिजे तर याचा अर्थ लिहून ठेवा. कन्व्हेन्स म्हणजे प्रवास खर्च, ज्याची अमाऊंट आहे 2,000. पण प्रवास खर्च वगैरे ऑफिस मध्ये होत असतात, याला पीएलच्या डेबिटला रेकॉर्ड करतो आपण कन्व्हेन्स. स्पेलिंग बघून लिहा, कन्व्हेन्स अमाऊंट आहे 2,000. कन्व्हेन्स अमाऊंट आहे 2,000 रुपये. कन्व्हेन्स म्हणजे प्रवास खर्च. ज्यांना मिनिंग पाहिजे, त्याचा अर्थ हवा आहे, त्यांनी तिथं लिहून ठेवू शकता वही पुस्तकात, व्हॉट एव्हर. पुस्तक तेवढं बाळांनो घ्या दुकानं उघडल्यानंतर पहिल्यांदा. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे गुडविल. गुडविल म्हणजे व्यवसायाचा नावलौकिक जो पैशाच्या स्वरूपात मोजला जातो. गुडविल ही बाळांनो असेट आहे. गुडविल ही आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे, ज्याची अमाऊंट आहे 25,000. तर गुडविल आपण लिहायचं आहे बॅलन्स शीटला. बीआर ला एक ओळ जागा सोडा आणि नंतर लिहा गुडविल. गुडविल अमाऊंट आहे 25,000. ओके, गुडविल अमाऊंट आहे याची बाळांनो 25,000. गुडविल हा असेट आहे, हे लक्षात ठेवा कायम. चलो, देन त्यानंतर पुढे कॉपीराईट. कॉपीराईट 20,000. कॉपीराईट ही सुद्धा मित्रांनो असेट आहे, याला इथंच लिहून घ्यायचं आहे आपल्याला. कॉपीराईट 20,000. कॉपीराईट म्हणजे काय, तर एखादा फॉर एक्झाम्पल लेखक आहे, त्या लेखकानं एखादं पुस्तक लिहिलं
तर आता ते पुस्तक मार्केटमध्ये विकून त्यातून पैसे कमवण्याचा अधिकार फक्त एका व्यक्तीलाच असतो, ज्यानं ते लिहिलेलं आहे त्याला. एका वेगळ्या व्यक्तीनं पुस्तक लिहिलं आणि एक दुसराच व्यक्ती ते विकून त्याचे पैसे म्हणजे कमवतोय असं चालत नाही. इलिगल आहे, ते अलाउड नाही आहे लॉ नुसार. तर ते पुस्तक त्याचंच आहे हे कशावरनं ओळखायचं, किंवा ते पुस्तक त्यानं लिहिलंय हे काय म्हणजे कशावरनं प्रूव्ह करायचं की त्यानं ते लिहिलंय. तर त्याला बाळांनो म्हणतात कॉपीराईट. गव्हर्नमेंटकडनं त्याला कॉपीराईट नावाचं एक डॉक्युमेंट दिलं जातं. त्या डॉक्युमेंटनुसार सिद्ध होतं की ते पुस्तक किती अधिकार त्याचा आहे. पुस्तक असू दे, एखाद्या गाण्याला चाल लावलेली असू दे, किंवा बऱ्याच वेगळ्या गोष्टी सुद्धा असतात. काही फॉर्म्युला असू दे एखादा, तर त्याला म्हणतात कॉपीराईट. तर हे झालं कॉपीराईट, ही आपली असेट आहे एवढं लक्षात ठेवा. देन पुढचा पॉईंट आहे बिल्डिंग. 88,000 बिल्डिंग ही असेट आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याला आपण इथं बॅलन्स शीटला लिहितो, तर इथं लिहा बिल्डिंग. इनरला लिहा 88,000. इनरला लिहा 88,000. त्याला एक ऍडजस्टमेंट आहे बिल्डिंगला डिप्रिसिएशनची, जी आपण करूया. त्याला लिहा इनरला 88,000 रुपये. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया. पार्टनरचं लोन आहे. लोन म्हणजे कर्ज, बरोबर. लोन म्हणजे कर्ज. कर्ज आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ठीक आहे, कर्ज आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर ते सुचेताचं कर्ज आहे, तर तिच्या नावाने लिहा असं इथं. सुचेताज, इथं असं लिहा सुचेताज लोन. सुचेताज लोन, ज्याची अमाऊंट आहे बाळांनो 6,150. 6,150 रुपये कर्ज आहे. कर्ज बाळांनो आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. सगळी आपली देणी कर्ज आपण लॅबिलिटीला लिहितो. चलो, देन नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. 40,000 गुंतवणूक ही आपली असेट आहे, याला आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. तर इथं लिहा बॅलन्स शीटच्या असेटला इन्व्हेस्टमेंट्स अमाऊंट आहे 40,000. ओके, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे इथं दिलेली 40,000. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे 40,000, असेट आहे. आणि लास्ट पॉइंट कॅश ऍट बँक. बँकेमध्ये असलेली रक्कम जी आहे 26,000 रुपये. ठीक आहे, असेट आहे आपली बँकेमध्ये असलेली रक्कम. तर याला लिहा बँक बॅलन्स किंवा कॅश ऍट बँक 26,000. पोस्टिंग मित्रांनो मी कंप्लीट केलेलं आहे. सगळ्यांना पोस्टिंग समजलेलं आहे का एकदा बघा. तुम्हाला कुठला पॉईंट पाहिजे असेल यातला बघायचा तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये याला झूम करू शकता. मी झूम आउट केलेला आहे इथं. सगळे पॉईंट समजले का बघा. वर्क मॅनेजर सॅलरी एक नवीन पॉईंट आपण बघितला. त्यानंतर तुमचं अजून काय बघितलं, वर्क मॅनेजर बघितलं. देन मोटिव्ह पॉवर असेल, कॉपीराईट असेल. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत का बघा. सगळ्यांना पोस्टिंग समजलं असेल व्यवस्थित, तर आपण वन बाय वन ऍडजस्टमेंट काय दिल्यात त्या तिथं बघूया. ठीक आहे, तर एकदा झालं असेल तर तुमचं सांगा. देन त्यानंतर आपण हे करूया. कॅश ॲट बँक आहे, मी मुद्दा बँक बॅलन्स लिहिले. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही प्रांजली तुला. यस, साक्षी, प्रतीक, हर्षदा, श्रुती, शीतल, सानिका, अस्मिता, सृष्टी, आदित्य, अनु, श्वेता. सगळ्यांना समजले का बाळांनो. एकदा बोला पटपट सो दॅट मला पुढे जाता येईल. अमृता, अनुजा, साक्षी पाटील, प्राची, सानिका बनसोडे. चलो, तर ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात बाळांनो. ठीक आहे, काही कळालं नसेल, कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारत चला, समजून घ्या. बिन समजता पुढे जाऊ नका. महत्वाचे पॉईंट हे आहेत. सो ऍडजस्टमेंट कडे जाऊया. हिडन ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही आहेत. खालच्या ऍडजस्टमेंट पहिला बघूया. नंबर 1, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट 19,700. क्लोजिंग स्टॉक दिलाय ज्याची किंमत आहे 19,700. प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या मित्रांनो आपण दोन इफेक्ट करतो. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करतो. त्यानुसार क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट तुम्हाला करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्याला याला इथं लिहा बाय. याला इथं लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट बाळांनो दिले 19,700. 19,700 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट बाळांनो आपल्याला लिहायचा आहे बॅलन्स शीटच्या असेटला. ठीक आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. तर इथं लिहा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 19,700 रुपये. दुसरा इफेक्ट लिहा बॅलन्स शीटच्या असेटला
क्लोजिंग स्टॉक 19,700 रुपये. ठीक आहे, 19,700 रुपये. सो हे आपण कंप्लीट केलं ऍडजस्टमेंट नंबर 1. ऍडजस्टमेंट नंबर 2 बघूया काय आहे. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. 3,000चा माल फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केला. पण फ्री ऑफ कॉस्ट माल का डिस्ट्रीब्यूट करतो आपण, तर एक तर आपल्या मालाची जाहिरात व्हावी, लोकांना त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे वापरण्याचा तो कळावा, यासाठी आपण काय करतो, त्याला फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर माल फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केला म्हणजे माल आपल्याकडून बाहेर गेला. कोणत्याही कारणामुळे आपल्याकडून माल बाहेर गेला तर त्याची पहिली नोंद आपण करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर इथं ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहूया बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. अमाऊंट आहे 3,000. अमाऊंट आहे 3,000. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. अमाऊंट आहे 3,000. नंबर 1 हा झाला याचा पहिला इफेक्ट मित्रांनो. दुसरा इफेक्ट, माल आपल्याकडून गेला म्हणजे आपल्यासाठी तो खर्च आहे, फुकट वाटला म्हणजे आपल्यासाठी खर्च आहे. तर याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. अमाऊंट आहे 3,000. अमाऊंट आहे 3,000. अमाऊंट आहे 3,000. ठीक आहे. तर ही झाली दुसरी ऍडजस्टमेंट कंप्लीट. पहिला इफेक्ट केला ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला, दुसरा इफेक्ट केला पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर ही ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झाल्या. नंबर 3 महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, आज पहिल्यांदाच आल्या. समजून घ्या काय ऍडजस्टमेंट आहे ती. मोटिव्ह पॉवर इन्क्लुड्स 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. ठीक आहे, पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. एक गोष्ट लक्षात घ्या, हा पॉईंट महत्वाचा आहे यामध्ये, डिपॉझिट. ओके, या शब्दाला तुम्हाला समजून घ्यायचा आहे, जो आहे डिपॉझिट. पण काय बघा की आता मार्केटमध्ये अशी एक पद्धत असते, एक प्रचलित काय म्हणतो त्याला पद्धत आहे, की एखादी गोष्ट आपण जर फॉर एक्झाम्पल भाड्यानं घेतली तर आपल्याला तिथं डिपॉझिट द्यावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक रूम रेंटवर घेतलेली आहे, किंवा तुम्ही आता काहीतरी हॉस्टेलला वगैरे राहता किंवा रूम बाहेर राहता, तर तुम्ही एक रूम रेंटवर घेतले. तर रेंटवर घेतल्यानंतर आपल्याला महिन्याला त्या व्यक्तीला भाडं द्यावं लागतं. हा पहिला भाग झाला. आणि त्या भाड्याच्या आधी लोक काय मागतात तुम्हाला, की तुम्ही काहीतरी डिपॉझिट द्या प्लस मला मंथली जे काय आहे ते रेंट द्या. बरोबर आहे. मग डिपॉझिट का मागतात ते लोक, फॉर एक्झाम्पल तुमच्या हातून त्या रूमचं काही नुकसान झालं, तिथं काही तोडफोड झाली किंवा व्हॉट एव्हर जर काय झालं, तर एक सिक्युरिटी असावी त्या मालकाकडे काहीतरी आर्थिक, म्हणून तो काय करतो, डिपॉझिट तुम्हाला तिथं मागतो. बरोबर आहे. मग हे डिपॉझिट हे काय रूमच्या रेंटलाच असतं का, तर रूमच्या रेंटला असू शकतं. एखादं कनेक्शन घ्यायचंय तुम्ही, फॉर एक्झाम्पल पाण्याचं कनेक्शन घेताय, लाईटचं कनेक्शन घेताय, तिथं डिपॉझिट असतं. लायब्ररीमध्ये डिपॉझिट मागितलं जातं. बरोबर आहे. पब्लिक लायब्ररीमध्ये जाता, जिम्स असतात, तिथं डिपॉझिट मागितलं जातं. तुमच्या हातनं काय तिथं मोडलं वगैरे तर त्याची नुकसान भरपाई कशी व्हावी, कशी करायची, किंवा त्यासाठी एक सिक्युरिटी असावी त्या मालकाकडं, म्हणून डिपॉझिट मागतात. आय होप तुम्हाला डिपॉझिट या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती झाला असेल. हे झाला पॉईंट नंबर 1. मग आता हे डिपॉझिट आपण पहिल्यांदा जर त्याला दिलं आणि आपण त्यानंतर मंथली रेंट किंवा मंथली वर्गणी जी काय ते पण देतोय, मग आता त्यानंतर एक वेळ येते की मला हे सगळं सोडायचंय, मला ती रूम सोडायचंय, मला ते कनेक्शन बंद करायचंय, मला ती जिम सोडायचंय, व्हॉट एव्हर. तर जे सोडत असताना ते डिपॉझिट आपल्याला काय देतात, परत देतात. बरोबर आहे. तुमचं जे काय 500 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये काय जे काय डिपॉझिट त्यांनी घेतलंय ते सगळं तुम्हाला ते आहे तसं परत करतात. तर इथं काय सांगितलंय की हे जे मोटिव्ह पॉवरचं जे यांनी खर्च केला, त्या मोटिव्ह पॉवरच्या खर्चामध्ये 500 रुपयाचे कसले 500 रुपये तर ते ऍज अ डिपॉझिट म्हणून त्यांनी पे केलेत. बरोबर आहे. 500 रुपये हे त्यांनी त्या मोटिव्ह पॉवरमध्ये डिपॉझिट म्हणून पे केलेले आहेत. तर आता डिपॉझिट म्हणून पे केलेत, तर ते जे डिपॉझिटचे जे पैसे आहेत ना, ते मित्रांनो यातनं वजा करायचं आहे. याला इथं लिहा पहिला इफेक्ट काय, लेस डिपॉझिट. इथं लिहा लेस डिपॉझिट किती आहे, तर आहे 500 रुपये. लेस डिपॉझिट इथं आहे 500 रुपये. 0, 10, 5, हे राहिले 850 रुपये, हे राहिले 850 रुपये. बरोबर.
आणि याचा दुसरा इफेक्ट मित्रांनो करायचा आहे, डिपॉझिट परत मिळणार आहे, डिपॉझिट परत मिळणार आहे. यस साक्षी, डिपॉझिट परत मिळणार आहे म्हणून त्याला असेटला लिहिलं जातं. इथं लिहा असेटला मोटिव्ह पॉवर डिपॉझिट, इथं लिहा असेटला मोटिव्ह पॉवर डिपॉझिट 500 रुपये. पहिलं ट्रेडिंग मधनं वजा. ओके, तर काय केलं इफेक्ट बघा इथं मोटिव्ह पॉवरचा पण, की पहिल्यांदा इथनं वजा करायचं, कारण ते पैसे आपण 1350 दिले, त्यातले 500 रुपये आपल्याला परतच मिळणार आहेत. ठीक आहे, 1350 रुपये आपण दिले, तर 500 रुपये त्यातले आपल्याला परतच मिळणार आहेत, म्हणून यातनं तुम्ही पहिल्यांदा वजा केले, हे राहिले 850 रुपये. नंबर 1. आणि नंबर 2, दुसरा इफेक्ट काय केला, तर दुसरा इफेक्ट केला बाळांनो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला मोटिव्ह पॉवर डिपॉझिट म्हणून. ठीक आहे, दुसरा इफेक्ट केला बाळांनो बॅलन्स शीटच्या असेटला मोटिव्ह पॉवर डिपॉझिट म्हणून. ओके, सो नाव आता पुढची ऍडजस्टमेंट बघा, सिंपल तुम्हाला येते हे ऍडजस्टमेंट. डिप्रिसिएट बिल्डिंग ऍट द रेट 5%. बिल्डिंगला डिप्रिसिएशन आहे 5%. तर बिल्डिंगवर 5% डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. लेस डिप्रिसिएशन 5%, 88,000च्या 10% येतील 8,800 रुपये. तर 5%नं त्याच्या निम्मे, 8,000च्या निम्मे 4,000 आणि 800च्या निम्मे 400, 4,400 रुपये येथे येतील. अनु हर्षदा बरोबर आहे, सानिका बरोबर आहे, साक्षी बरोबर आहे. ठीक आहे, तर 4,400, तर हे 6, देन हे 5 आणि 3 8, हे 7, 73,600 रुपये बाहेर राहतात का बघा. सृष्टी बरोबर आहे. ठीक आहे, तर हे राहतील 73,600 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट, डिप्रिसिएशन संबंधित असेट मधनं वजा. साक्षी हर्षदा बरोबर आहे बाळांनो, हा झाला पहिला इफेक्ट. सृष्टी बरोबर आहे. दुसरा इफेक्ट, डिप्रिसिएशन हा आपला खर्च आहे. ठीक आहे, डिप्रिसिएशन हा आपला खर्च आहे, तर याला लिहा इथं टू डिप्रिसिएशन 4,400. टू डिप्रिसिएशन 4,400 रुपये. डिप्रिसिएशनच्या ऍडजस्टमेंट रेग्युलर ऍडजस्टमेंट विचारली जाते. असेट मधनं आपण वजा करतो आणि दुसरा इफेक्ट काय करतो, पीएलच्या डेबिटला घेतो. असेट मधनं वजा आणि पीएल अकाउंटच्या डेबिटला, ही आपली ठरलेली एक ऍडजस्टमेंट कायमची आहे. होपफुली क्लिअर झाले असेल. देन नेक्स्ट आहे राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटस. ओके, तर इथं आता एक सेकंड मित्रांनो, ठीक आहे डायरेक्टली करूया. राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेट्स मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटस. तर पहिल्यांदा 2,000 रुपये काय सांगितलंय तुम्हाला, बॅड डेट सांगितलेले आहेत. डेटस मधून 2,000 तुम्ही वजा करायचे आहेत, डेटस मधून 2,000 तुम्ही वजा करायचे आहेत. तर इथं लिहा लेस बॅड डेट्स 2,000. ठीक आहे, 47 मधनं 2 गेले, इथं राहतील इनरलाच लिहा 45,500 रुपये. 45,500 रुपये पहिला इफेक्ट. डेटस मधनं आरडीडी वजा, बॅड डेट्स वजा केले 2,000 रुपये. 47 मधनं 2 गेले, खाली इनरला राहिले 45,500. नंबर 1. नंबर 2, दुसरा इफेक्ट काय बॅड डेट्सचा, तर पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहा टू बॅड डेट्स 2,000. टू बॅड डेट्स 2,000. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 2,000. सृष्टी बरोबर आहे. हा झाला पहिला पॉईंट यातला, बॅड डेट्स आपण वजा केले, पीएलच्या डेबिटला त्याला रेकॉर्ड केला. दुसरा पुढचा यातला पुढचा पॉईंट आहे मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटस. डेटसवर आरडीडी किती सांगितलाय, तर तो सांगितलाय 3%. तर इथं लिहा लेस आरडीडी ऍट द रेट 3%. आता बघा 45,500च्या मित्रांनो तुम्हाला 3% आरडीडी काढायचा. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 त्रिक 15, 5 हातच्याला 1, 5 त्रिक 15 1 16, हातच्याला 1, 4 त्रिकून 12 आणि 1 13. तर हे येतील 1,365 रुपये. बरोबर, साक्षी सानिका आणि सृष्टी बरोबर आहे, 1,365 रुपये येतील. तर इथं लिहा 1,365 रुपये. वजाबाकी करा, 10तून 5 गेले, 7 आणि 3 10, 4 आणि 1 5, 5 1 4 आणि हे 4.
44,135 रुपये राहतात का बघा. सृष्टी बरोबर आहे, 44,135 राहतात. 44,135 हा झाला पहिला इफेक्ट. डेटर्स मधनं आरडीडी जे आहे ते आपण तिथं वजा केलं. हर्षदा बरोबर आहे. दुसरा इफेक्ट बाळा याचा आपण करतो. पीएल च्या डेबिटला 1365 आहे आरडीडी, तर इथं लिहा टू आरडीडी 1365 रुपये. टू आरडीडी अमाऊंट आहे 1365 रुपये. ठीक आहे, टू आरडीडी अमाऊंट आहे 1365 रुपये. झालंय. लास्ट ऍडजस्टमेंट बघायची आहे, जी महत्वाची आहे, जी आज आपण पहिल्यांदा बघतोय. किती आहे? बिल रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹4,000. बघा, बिल रिसिवेबल म्हणजे लोकांकडनं आपल्याला पैसे येणं असतं. ठीक आहे, बिल रिसिवेबल जे आहे म्हणजे काय, तर बिल रिसिवेबल म्हणजे लोकांकडनं आपल्याला पैसे येणं आहेत, जे आपण इथं रेकॉर्ड केलेत बिल रिसिवेबल. ठीक आहे, आता पैसे येणं आहेत 22,000 तुमचे येणं आहेत. त्या 22,000 येण्यापैकी एक बिल 4,000चं जे आहे ते डिसऑनर झालं. एक बिल 4,000चं डिसऑनर झालं. आता डिसऑनर झालं या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ज्या वेळेत पैसे मिळायला पाहिजे होते किंवा लोकांनी तुमच्याकडून उसने पैसे नेताना जी काही कमिटमेंट केली होती की मी तुम्हाला 1 महिन्यात पैसे देतो, 2 महिन्यात देतो, ते जे काही प्रॉमिस केलेलं होतं ते त्यांनी फुलफिल केलं नाही. म्हणजे जे तुमचे 4,000 वेळेत यायचे होते ते आलेले नाहीत असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, 4,000 रुपये तुमचे वेळेत तिथं आलेले नाहीत. आता वेळेत पैसे आले नाहीत, डिसऑनर झालं, तर याला पहिला इफेक्ट काय करायचा, तर सगळ्यांनी याच्या खाली लिहा, बीआरच्या खाली, की ते लेस करायचे मित्रांनो. याला लिहा लेस डिसऑनर्ड. लेस डिसऑनर्ड किती आहेत, तर 4,000 आहेत. 22 मधनं 4 गेले, 22 मधनं 4 गेले तर राहतात 18,000. 22 मधनं 4 गेले तर राहतात 18,000. बरोबर. हा या ऍडजस्टमेंटचा आहे पहिला इफेक्ट. काय केला, की बीआर मध्ये बिल रिसिवेबल मध्ये काही डिसऑनर जर झालं तर ते त्यातनं काय करायचं, लेस करायचं. हा झाला त्याचा पहिला इफेक्ट. आणि त्याचा दुसरा इफेक्ट पण इथंच करायचा आहे. हा डेटर्स मध्ये ऍड करायचं. इथं लिहा ऍड डेटर्स मध्ये ऍड बीआर डिसऑनर्ड. स्पेलिंग बघून लिहा. ऍड बिल रिसिवेबल डिसऑनर्ड 4,000. 44 अधिक 4 होतात 48,135 रुपये. ठीक आहे, 44 अधिक 4 असे बिया डेटर्सच्या आउटरला होतील 48,135 रुपये. तर कळाला का बघा तुम्हाला या ऍडजस्टमेंट आज पहिल्यांदा आपण केली. बीआर डिसऑनर जर झालं तर पहिल्यांदा बिल रिसिवेबल मधनं ते वजा करायचं आणि डेटर्स मध्ये त्याला ऍड करायचं. ठीक आहे, बीआर मधनं वजा, डेटर्स मधनं ऍड. तर ही दुसरी ऍडजस्टमेंट आहे मोटिव्ह पॉवरला सोडून, की जी आज पहिल्यांदाच आपण इथं शिकतो आहे. आय होप क्लिअर असावं सगळ्यांचं झालेलं. एकदा चेक करूया इथं काही हिडन ऍडजस्टमेंट वगैरे याला आहे का. काही हिडन ऍडजस्टमेंट वगैरे मित्रांनो काही नाही आहे याला. डायरेक्टली आपल्याला आता क्लोजिंगच याचं काय आहे ते करायचं आहे. यश वेदा. ठीक आहे, तर क्लोजिंग करूया. जस्ट थोडंसं क्विकली तुम्ही बघा. ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा क्लोज करायला घ्या. बघा क्रेडिट साईडची टोटल किती येते. त्याच्या आधी मित्रांनो परचेस आणि सेलला काय ऍडजस्टमेंट नाही आहेत. आउटरला लिहा आहे तसं. इनरचं काय खोडू नका, आहे तसं लिहा. 65,000 आणि 1,85,500. 65 आणि 1,85,500. करा जरा टोटल बाळांनो. 7 आणि 5 12. दिस इज 200. 9 आणि 10. 10 आणि 3 13. 13 आणि 5 18. 18शी 8. हातच्याला 1 2. 8 आणि 2 10शी 0. हातच्याला 1. 2,08,200 येतात माझे. हर्षदा आणि साक्षी बरोबर आहे. 2,08,200. सृष्टी बरोबर आहे. येस. ठीक आहे, चलो देन इकडली डेबिटची करा, थोडी व्यवस्थित करा. 65 अधिक 18. $92,350 येतात का बघा.
92,350 येतात का बघा. 27,000 नाही येणार. हर्षदा आणि साक्षी तिकडे ते डेबिटचे परचेस बाहेर घेतलेत का बाळांनो बघा. डेबिटचे जे परचेस तुम्ही बाहेर घेतलेत का बघा, त्यामुळे तो घोळ झाला असावा. 92 गायत्री आणि सृष्टी हे करतात. यस 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 नक्की प्रांजली करतो. सृष्टी आणि गायत्री तेवढी टोटल म्हणतात. ठीक आहे बाळांनो. वजाबाकी करतो. 0 10 5 गेले, 5 राहिले. इथे झाले 4 आणि 8 12. इथे झाले 3 5 आणि 3 8. इथे झालं 10 0 1 म्हणजे 1,05,850 रुपये माझं उत्तर येते. हर्षदा साक्षी उत्तर बरोबर आहेत. एवढा 1,08,000 सॉरी 1,05,850 1,05,850 15,850 वेगळं येते आपलं. चुकले काहीतरी वजाबाकी माझी असं दिसते. अनु मागचं उत्तर तर बरोबर नाहीये. चेक करतो मित्रांनो, 1 सेकंड. येस 1,15,850 होत्या. बरोबर आहे गायत्री, बरोबर आहे तुझं. 1,15 येते. सॉरी काहीतरी छोटीशी मिस्टेक झाली असेल. याला लिहा टू ग्रॉस प्रॉफिट. 1,15,850 येतोय मित्रांनो. सृष्टी सानिका साक्षी गायत्री बरोबर आहे बाळांनो तुमचं उत्तर. अनु आपलं काहीतरी चुकलंय. चलो ठीक आहे, काय हरकत नाही. हे उत्तर घ्या, तुमचं ग्रॉस प्रॉफिट आहे तुमचा हा. याला ट्रान्सफर आपण कुठं करतो, तर याला ट्रान्सफर आपण करतो पीएलच्या क्रेडिटला. यस नाही मित्रा रोहित, डेबिटची अमाऊंट एवढी 39,200 येत नाही. व्यवस्थित टोटल कर, बरोबर येईल तुझं. बाय ग्रॉस प्रॉफिट, बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे 1,15,850. 1,15,850 ओके. आता इथं पीएलच्या क्रेडिटची टोटल करा. पीएलच्या क्रेडिटची टोटल करा. 15 आणि 1 16, तर हे झाले 1,16,700. 1,16,700 आणि 850. 1,17,550. साक्षी हर्षदा अनु बरोबर आहे. अमृता गायत्री बरोबर आहे. 1,17,550 बरोबर आहे. सृष्टी 1,17,550 लिहा इथं. डेबिटची करा बाळांनो. 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 8 9 10 11 11 आणि 4 15 15 आणि 2 17 17 आणि 1 18. मेजर आहे 18,000. 500 8 आणि 4 1 1300 1300 आणि 4 1700 1700 18 19 19 20 2165. 18 20,000 20,165 येते का. हर्षदा अस्मिता मगाचं उत्तर बरोबर आहे. 20,065. साक्षी आणि सानिका म्हणतात 20,065. गायत्री पण सृष्टी पण म्हणते. ओके तर 20,065 येते. ठीक आहे ओके. तर 20,065 यातनं वजा करा. डेबिट साइड मोठी येते आहे. डेबिट साइड मोठी येते तर काय वेगळंच दिले. नाही सॉरी नाही बरोबर आहे. 20,065 बरोबर आहे. क्रेडिट मोठे ते. अनु बरोबर आहे. 20,065 मी एकदम ती टोटल बघितली. वजाबाकी करा. वजाबाकी करा. हे राहिले 5 झाले 7 7 आणि 8 15. येस 97,485. येस बरोबर आहे बाळांनो तुमचं.
शीतल उत्तर मगाचं बरोबर आहे. साक्षी, गायत्री, अनु 97,485. 97,485 हा आहे तो नेट प्रॉफिट. याला लिहा इथं, याला इथं लिहा. टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. अस्मिता, शीतल, सानिका, अमृता बरोबर आहे बाळांनो तुमचं. टू नेट प्रॉफिट. ओके बाळांनो, सगळ्यात जास्त त्रास कुठं होतो तर इथं होतो ना, कॅल्क्युलेशन करताना. बरोबर आहे, फार आपल्याला हे लागतं. यस आणि जी दोन पार्टनर आहेत, तर ह्याला अजिबात कंटाळा करायचा नाही. मुलं बाळांनो इथनं मागं हटतात, इथनच थोडस त्यांना हे करायला सुरुवात होते. बघा दोघांचा आहे हा, ठीक आहे, दोघांचा आहे 97,000 प्रॉफिट. 97,485 याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. 97,485 ला तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. यांचा रेशो बाळांनो इथं वर दिलेला आहे तुम्हाला, किती आहे? 3:2. ओके 97,485 ला 3:2 मध्ये म्हणजे इथं गुणिले 3, 3 आणि 2 किती होतात? 5 होतात. बरोबर, तर इथं 97,485 गुणिले 2 भागिले 5 असं याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. बघा मी करतो. 5 एके 5, 5 आणि 4 9, 47, 5 9 45 आणि 2 म्हणजे 5 चोक 20 आणि 4 24, 5 9 45, 3 48, 5 7 35. तर हे राहिले 19,497. 7 त्रिक 21, 7 2, 9 त्रिक 27, 27 2 29, 7 2, 4 त्रिकून 12 2, 14 4, 1, 9 त्रिक 27 आणि 1 28, 7 2, 3 1 3 आणि 2 5. तर पहिल्याच येते 58,491. बरोबर आहे का? बघा 58,491 ते पहिल्याच. बरोबर आहे 98,491. शीतल, हर्षदा बरोबर आहे. ठीक आहे, तर हे आलं पहिल्याच. दुसऱ्याचं किती येईल मग? दुसऱ्याचं काय, हे आता 5 एके 5 वर भाग घालवलेलाच आहे. 19,497 गुणिले 2, 7 2 14 4, 1, 9 2 18 आणि 1 19, 1, 4 2 8 आणि 1 9, 9 2 18, 8, 1, 2 1 2 आणि 1 3. तर दुसऱ्याचं येतं 38,994 रुपये. साक्षी उत्तर बरोबर आहे. येस 38,994. अनु बरोबर आहे. ठीक आहे, तर हे झालं डिस्ट्रीब्युशन. हे साक्षी बरोबर आहे. तर हे इथं लिहून घ्या, हे इथं लिहून घ्या. पहिल्याच आहे 58,491. देन 38,994. सानिका बरोबर आहे. ओके मित्रांनो, ही स्टेप अवघड वाटते मुलांना, काही अवघड नाहीये यामध्ये. कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला करायचे आहेत. इथं मुलांचा इंटरेस्ट थोडा कमी होतो या लेवलपासून अकाउंटिंग मध्ये, बट हा आपल्याला भाग करायचाच आहे. याला कुठलाही तुम्हाला दुसरा और पर्याय नाहीये. एक्झाम मध्ये स्वतःचं कॅल्क्युलेशन स्वतः करायचं आहे, विदाउट एनी कॅल्क्युलेटर ऑर एनिथिंग. ठीक आहे, सो हा पॉइंट महत्वाचा आहे, समजून व्यवस्थित घ्या. ठीक आहे, इथंच मुलं कमी पडतात, इथंच मुलांचे मार्क जास्त जातात. तर ही गोष्ट पहिल्यापासून लक्षात ठेवा, याला कम्प्लीट करा. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. हा तुमचा नेट प्रॉफिट आहे. या नेट प्रॉफिटला आपण ट्रान्सफर करतो बाळांनो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहा बाय नेट प्रॉफिट. बाय नेट प्रॉफिट. यशवेदा, बाय नेट प्रॉफिट पहिल्याचा होता 58,491 आणि दुसरा पार्टनर आहे त्याचा आहे 38,994. 38,994. येस, सो क्लोज करा मित्रांनो हे अकाउंट. इकडे काय वजा करण्यासारखं नाहीये, जस्ट तिथं बेरीज करा. हे येतील 491. 8 आणि 5, 8 आणि 4 12 आणि 1 1303. 1, 7 आणि 5 12 आणि 1 13. तर हे येतात 1,33,491. 1,33,491 आणि हे 994 आहे तसे. हे 8 आहे तसं. 4 आणि 3 7. 78,994. येस, तर सगळ्यांनी ऑलमोस्ट उत्तर बाळांनो बरोबर दिलेली असतील. अनु, गायत्री, शीतल, साक्षी, सानिका, दोन्ही सानिका. ऑलमोस्ट सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत साक्षी. ठीक आहे, तर वर आहे तसं लिहा. वर वजा करायसारखं काही नाहीये. 1,33,491 झालेलं आहे. त्यांनी बॅलन्स शीटला ते कॅपिटल म्हणून घ्या.
याला म्हणा टू बॅलन्स सीडी. टू बॅलन्स सीडी हे आहे उत्तर इथलं. ओके, सो याला ट्रान्सफर करायचं बॅलन्स शीटला कॅपिटल म्हणून. ज्यांचं झालंय त्यांनी बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करा, काय येते बघा. 1,33,491. ओके, 4 आणि 1 5, 9 दुने 1800, 8 हातच्याला 1, 9 10 11 12 13, 1404 हातच्याला 1, 8 9 10 11 आणि 1202 हातच्याला 1, 1101. हे झाले 2,12,485. यस सानिका, मी करेन. 2,12,485. 95-85 काय रे मित्रांनो, 85 ते शीतल कोण आहे? शीतल 85 ते 95. ठीक आहे, काय हरकत नाही. दोन्ही बाजूची टोटल करा, बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूची टोटल करा. श्रुती बरोबर आहे. 2,12,485. बाहेर कडे 35,000, 27,300, 6,150, 2,80,935. सृष्टी कोण आहे ही? हर्षदा. 2,80 येते, 70 नाही. सृष्टी साक्षी बघ एकदा, बरोबर आहे बाळांनो तुमचं. इकडे बघतो मी. 48,135 झालेला आहे प्रॉब्लेम. अधिक 18,000 अधिक 25 प्लस 20,000 प्लस 73,600 प्लस 40,000 प्लस 26,000 2,70,935. अनु 2,70 येते, 2,80 नाही. 2,70,935. साक्षी आणि अनु जरा बघा 10,000 कुठे वाढवले. 2,70,935 येते. मला वाटलंच होतं थोडस बदल होणार. तर BR ची ऍडजस्टमेंट थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने केली म्हणून येते. हर्षदा तुझं बरोबर आहे, तुझं उत्तर कुठे आहे? 2,70. हा बरोबर आहे हर्षदा. यस बरोबर आहे. तर प्रॉब्लेम बाळांनो आपण इथं कम्प्लीट केलेला आहे. कुणाला काही कळालं नाही, शंका आहे असेल तर विचारा, सो दॅट आपण त्याला हे करूया लगेच त्याच्या रिलेटेड काय असेल तर बोलूया. स्टुडंट्स एक मिस्टेक झाली होती. त्या डिप्रिसिएशन जे आपण कॅल्क्युलेट केले बिल्डिंगवर याच्या पॉईंटमध्ये ही वजाबाकी चुकलेली, त्यामुळे ही जी मेजर आपली टोटल आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची आणि असेटची ही यामध्ये डिफरन्स येत होता. तर एवढी जी टोटल आहे आता हायलाईट केलेली जी टोटल आहे येलो कलरमध्ये ती एकदम बरोबर आहे. त्या टोटलला जर तुम्ही कंटिन्यू करून बॅलन्स शीटच्या असेट आणि लायबिलिटीची जर टोटल केली तर तुम्हाला हे फायनल आन्सर मिळेल जे आहे 2,80,935 आणि याच आन्सरनी आपला प्रॉब्लेम जो आहे तो इथं टॅली होतो. थँक्यू.